एका आंधळ्या बाईने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होतंय? एका आंधळ्या महिलेवर अत्याचार करायला आलेल्या एका व्यक्तीला तिने अद्दल घडविली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. एक महिला जी जन्मापासून आंधळी होती. जेव्हा तिचा नवरा कामाला गेल्यावर एक नराधाम तिच्या आंधळेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यासाठी आला. त्याला वाटलं ती पाहू शकत नाही, पण त्याची ही मोठी चूक ठरली, कारण त्याला अशी शिक्षा दिली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एक आंधळी बाई एवढं कसं काय करू शकते याची कोणालाच कल्पना नव्हती. पण जेव्हा प्रश्न महिलांच्या सुरक्षेचा आहे तेव्हा महिला देखील आपलं संरक्षण करायला कमी पडत नाहीत. मग असं काय केलं त्या आंधळ्या महिलेने ज्यामुळे तिच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली? त्या नराधमाला पापाची तिने शिक्षा कशी दिली? असं घरात काय केलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या अंध महिलेचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत होता. चला या घटनेची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना आहे राधाची. रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावात राधा आणि सुरेश नावाचे एक जोडपं राहत होतं. त्याचं घर छोटं होतं, संसार नेटका सुरू होता. त्यांचे संबंध अगदी प्रेमाने भरलेले होते. राधा ही जन्मापासूनच आंधळी होती, पण तिने आपल्या आंधळेपणाला कधीच आपली कमजोरी बनवू दिले नव्हते. डोळ्याने आंधळी जरी असली तरी तिचे कान आणि नाक हे इतके तीक्ष्ण होते की त्याची कल्पना कुणीच करू शकत नव्हती. ती स्पर्शाने, वासाने आणि आवाजाने अशा इतक्या गोष्टी ओळखायची की एखादा सर्वसामान्य माणूस कधीच असं ओळखू शकत नव्हता. 10 वर्षापासून असा त्यांचा सुखी संसार सुरू होता. सुरेश हा एका छोट्याशा कारखान्यात कामाला होता. तो दररोज सकाळी लवकर कामाला जायचा, संध्याकाळी आपल्या बायकोसाठी गजरा घेऊन यायचा, खायला वस्तू घेऊन यायचा. तोपर्यंत राधा स्वयंपाक करायची. ती आंधळी असूनही सगळ्या स्वयंपाकामध्ये ती पारंगत होती. तिला माहिती नव्हतं की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तिच्यासोबत एक अशी धक्कादायक घटना घडणार आहे. तिच्या आंधळेपणाचा फायदा घेत एक शिकारी नराधाम तिच्यावर झडप टाकणार आहे. पण ती त्याला असं काही प्रत्युत्तर देईल याची कल्पना तिने देखील केली नव्हती. त्यांच्या गावात शांतता होती, पण 2 महिन्यापूर्वी तिच्यासोबत असा प्रसंग घडला म्हणून तिला याची आयडिया आली होती. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या शेजारच्या घरामध्ये राहणारी सविता, त्यांच्या घरात चोरी झाली होती. सविताचा नवरा देखील कामाला गेला होता. चोरांनी त्या ठिकाणी सविताच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस राधा तिच्या घरात झोपली होती. राधाचा नवरा देखील कामाला गेला होता. चोरांनी त्यांच्या घराला बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. सविताच्या घरातले सगळे दागिने घेऊन गेले होते आणि सवितावर अत्याचार देखील केला होता. हे जेव्हा राधाला समजलं तेव्हापासून ती प्रचंड घाबरून राहायची. सविताला तर डोळे आहेत तरी सविता तिचे रक्षण करू शकली नाही. मग माझं नेमकं कसं होणार अशी भीती तिला कायम वाटायची. पण तिला माहीत नव्हतं की तिने तिच्यावर आधीच विचार करून ठेवला होता. त्यामुळे ती अतिशय ऐतिहासिक गोष्ट करणार होती. नवरा कामावर जायचा, संध्याकाळी लवकर परत यायचा. बराच वेळ त्यांना कधीकधी उशीर व्हायचा, पण ती सर्व काम एकटी करायची. तिला आत्मविश्वास होता, स्वावलंबन देखील होते. त्यामुळे सगळ्या गावात तिचं कौतुक व्हायचं. पण सगळ्याची नजर सारखी नसते असं म्हणतात ना. यांच्या घराशेजारी राहणारा एक रमेश यांच्या एका चाळीतील पुरुष होता. तो दिसायला साधा असला तरी त्याची नजर राधावर नेहमी रोखलेली असायची. सुरेश घरी नसताना तो मुद्दाम तिच्या घराच्या आसपास घुटमळायचा. त्याच्या मनातला काळा विचार राधाच्या तीक्ष्ण संवेदनांनी कधीच ओळखला होता. जेव्हा तो तिला बोलायचा तेव्हा त्याच्या आवाजातील विचित्रपणा राधाला अस्वस्थ करून जायचा. पण ठोस पुरावा नसल्याने ती सुरेशला काही सांगू शकत नव्हती. फक्त स्वतःच्या मनाला तिने अधिक सावध राहण्याचा इशारा दिला. तिला वाटलं होतं की तो आपल्यासोबत जेव्हा बोलतो तेव्हा याच्या मनात काहीतरी आहे बरं, याची तिला शंका नेहमीप्रमाणेच येत होती. आणि अगदी झालं तसं. पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासून आभाळ प्रचंड भरून आले होते. रत्नागिरीमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला होता आणि सुरेश लवकर कामाला निघाला, कारण की त्याला कंपनीमध्ये लवकर जायचं असल्यामुळे त्याला माहीत होतं पावसामुळे उशीर होईल. म्हणून त्याने आपली स्कूटर काढली आणि तो त्या ठिकाणी कामाला जायला निघाला. राधाला तर फार भीती वाटत होती. तरीही ती 2 महिन्यापूर्वी तिच्या शेजारी सविता आता एक प्रसंग घडला होता आणि रमेश नेहमी तिच्या घराच्या आसपास असायचा. त्यामुळे तिला थोडीशी भीती वाटत होती. जाताना तिचा नवरा सुरेशने राधाला सांगितले होते, काळजी घे, बाहेर पाऊस जोरात आहे, दार नीट लावून घे. तो म्हणाला. त्यावेळेस राधा सगळी भीती मनातल्या मनात दाबून म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित काम करा. तिनं असं हसून उत्तर दिलं. तेव्हा सुरेश गेल्यानंतर राधा आपल्या कामात रमून गेली. दुपारच्या वेळी पावसाचा जोर अचानक वाढला.
आणि पाहता पाहता तिला वाटलं आता काम आवरले, आता थोडं झोपून घेऊया. पण अचानक तिच्या दारावर थाप पडली. तिला वाटलं पावसाचा आवाज असेल, पण नंतर दाराची कडी वाजली आणि दार उघडल्याचा आवाज आला. आता बऱ्याच वेळा सुरेश ज्यावेळी जायचा त्यावेळेस तो बाहेरून कडी लावून जायचा. मग कदाचित तिला असं वाटलं की तिचा नवरा सुरेश आला असेल. पावसाने कदाचित कंपनीला सुट्टी मिळाली असेल असा विचार तिच्या मनात आला. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आला. ती जोरात म्हणाली, "अहो, तुम्हाला आज एवढ्या लवकर सुट्टी मिळाली का?" तिने आवाजाच्या दिशेने बघत आनंदाने विचारलं. पण आता तिच्यासोबत जे घडणार होतं त्याचा विचार तुम्ही देखील केला नसेल. ती आता इथून पुढे असं करणार होती की याचा कोणी विचार देखील केला नसेल. ती खुश होऊन प्रश्न विचारत होती, पण समोरून एकही शब्द आला नाही. फक्त शांतता आणि पावलांचा आवाज येत होता. तो पावलांचा आवाज बेडरूमकडे झोपण्याच्या खोलीकडे वळला होता. राधा गोंधळून गेली होती. ती म्हणाली होती, "सुरेश नेहमी आल्यानंतर काहीतरी बोलायचा. राधा, मी आलो आहे, तू कुठे आहेस असं मला विचारायचा, किंवा आज काय केलंय असा पहिला प्रश्न असायचा. पण आज त्याने काहीच विचारलं नव्हतं. आज हे गप्प का आहे आणि थेट खोलीत का गेले? तिला वाटलं पावसात भिजल्यामुळे ते कपडे बदलायला गेले असतील असा तिचा प्रथम दर्शनीचा संशय होता. ती आवाजाच्या मार्गावर चालत खोलीत पोहोचली. तिला बेडच्या एका बाजूला कोणीतरी बसल्याचं जाणवलं. "काय झालं, का बोलत नाही?" ती काळजीच्या सुरात म्हणाली. तिला वाटलं हे पडले का काय, त्यांना कुठे लागले की काय असं तिला वाटू लागलं. हळूच जाऊन ती त्यांच्या शेजारी जाऊन बेडवर बसली. ती खाली बसताच खूप शांतता त्या खोलीत पसरली आणि मग तिच्या डोक्यावरून एक हात फिरला. जसा तिला तो स्पर्श झाला, राधाच्या काळजात धस झालं. तिच्या लक्षात आलं, हा स्पर्श सुरेशचा नाहीये, हा ओळखीचा स्पर्श नाही, हा एक अनोळखी खरखरीत स्पर्श होता. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या श्वासातून आणि शरीरातून तोच घाणेरडा वास तिला येऊ लागला. तो रमेश होता. तिला आता 99.4% खात्री पटली. तिच्या अंगावर भीतीने काटा आला. तिला ओरडावं वाटलं, तिथून पळून जावं वाटलं, पण त्या क्षणी तिचा मेंदू विजेच्या वेगाने काम करू लागला. तिला माहीत होतं, जर तिने आता आरडाओरड केली, तिने प्रतिकार केला तर हा नराधाम तिला जिवंत सोडणार नाही. रमेश मनात हसत होता. त्याला वाटलं की किती सोपं आहे, ही तर आंधळी आहे. आपण गुपचूप आलो हे कळत देखील नाही, आणि जरी तिने कोणाला सांगितलं तर तिच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. कसं सिद्ध होणार, काय पुरावा आहे? तो तिच्या आणखीन जवळ सरकला. पण राधाने मनात वेगळं ठरवलं होतं. तिला माहीत होतं त्या रमेशला समजत नव्हतं की काय करणार आहे. रमेश आपल्या वासनेच्या भरात राधाजवळ बसून राहिला, पण राधाच्या मनात तो प्लान शिरत होता. ती आता असं कृत्य करणार होती. ती रमेशला आयुष्यभर अद्दल घडवणार होती. तिने शांत राहण्याचा निर्णय घेतला, पण शरणागती पत्करली नाही. ती अत्यंत शांतपणे राहिली आणि जणू तिला काही समजलंच नाही असं ते दाखवत म्हणाली, "पावसात खूप भिजलात वाटतं. थांबा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते." तिच्या या अनअपेक्षित आणि शांत प्रक्रियाने रमेश थोडासा घुटमळला. त्याला वाटलं ती खरंच त्याला सुरेश समजत आहे. त्याच्या मनातील भीती आता जवळपास नाहीशी झाली होती. "थोडी साखर जास्त असू दे," असं तो अधिकाराने राधाला म्हणाला. तो आवाज ऐकल्यानंतर 100% तिला समजलं होतं की हा तर सुरेश नाही, हा तर रमेश आहे. राधा शांतपणे उठली, स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली. तिच्या प्रत्येक पावलांचा आवाज शांत होता, पण तिच्या मनात विचाराचं वादळ गोंगावत होतं. ती चहा बनवण्यासाठी जात नव्हती, तर ती आपले शस्त्र आणायला जात होती. राधा स्वयंपाकघरात आली. तिचे हात थरथर कापत होते, पण तिचे मन हे स्थिर होते. तिने चहा बनवण्याचा बहाणा करत 2 कप काढले आणि मुद्दाम ते वाजवले, जेणेकरून खोलीत बसलेल्या रमेशला वाटावे की ती चहा बनवत आहे. पण तिने हळूच कपाटाच्या खाली हात घातला आणि ती नेहमी तिथे लिंबू आणि मिरची कापण्यासाठी एक लहान, अत्यंत धारदार सुरी ठेवायची. तिची बोटे त्या थंडगार सुरीच्या मुठीला लागताच तिच्या नसामध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. तिने सुरी उचलली आणि आपल्या पदराखाली घेऊन खोलीत परतली. रमेश आरामात बेडवर बसून तिची वाट पाहत होता. तिच्या पावलांचा आवाज ऐकून तो अधिकच उतावळा झाला. राधा त्याच्या समोर आली आणि म्हणाली, "घ्या." रमेशने चहा घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्याचवेळी दुसरा हात तिला पकडण्यासाठी पुढे आणला. त्याला वाटलं आता ही आपल्या तावडीत सापडली आहे. पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने त्याचा कधी विचार केला नव्हता. राधाने हातातील ट्रे खाली फेकून दिला. त्याचा खळकन आवाज आला. रमेशचे लक्ष विचलित झाले. त्या एका क्षणाचा फायदा घेत राधाने ओढणीखाली लपवलेली सुरी बाहेर काढली आणि तिने आपल्या तीक्ष्ण अंदाजाने आपल्या पूर्ण शक्तीचा वापर केला. तिने तो वार रमेशच्या डोळ्यावर केला. रमेश दोन्ही हाताने आपला एक डोळा झाकून जमिनीवर गडबडत लोळत होता.
त्याच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. माझ्या डोळ्याला तू काय केलं असं म्हणून तो रडत होता. राधा मागे उभी राहिली. तिचे कपडे विस्कटलेले होते. चेहरा शांत होता. ती त्याच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करत फोनकडे गेली. थरथरत्या हाताने तिने पोलिसांना फोन लावला. मी राधा बोलते. माझ्या घरी पटकन या. माझ्या घरात चोर शिरला आहे. पोलीस जेव्हा आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. एक आंधळी महिला शांतपणे उभी होती. एक धाडधीपाड माणूस डोळा दाबून रक्ताच्या थरोळ्यात ओरडत होता. रमेशला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे डोळे आता कायमचे निकामी झाले आहेत. तो आता कधी पाहू शकत नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गावात, शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर हेडलाईन होती, अंध महिलेने अत्याचाराला दिली जन्माची शिक्षा. त्याचे डोळे त्या महिलेने काढले. संपूर्ण देशात खळबळ उडाली. घटनेने एक नवीन वादविवाद सुरू झाला. काही लोकांनी राधाच्या कृतीला वाईट म्हटलं. बहुसंख्य लोक, विशेषतः महिला, तिच्या बाजूने उभ्या राहिल्या. सोशल मीडियावर राधाचं कौतुक होऊ लागलं. अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.